मैं प्रतापराव गणपतराव जाधव ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। सलग 3दा आमदार, 4 वेळा खासदार आणि आता थेट केंद्रात मंत्री। शिंदेंचे शिलेदार बुलढाण्याचे सामर्थ्यवान नेते प्रतापराव जाधव कोण आहेत, त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास कसा आहे जाणून घेऊयात। बुलढाण्यातून सलग 4थ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले। 1997 नंतर तब्बल 22 वर्षांनी बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रिपद मिळाले। प्रतापराव जाधव हे 1990 पासून राजकारणात सक्रिय आहेत। पंचायत समिती सदस्य, आमदार, राज्यात क्रीडा मंत्री, खासदार ते आता केंद्रीय मंत्री असा प्रतापराव जाधवांचा राजकीय प्रवास राहिलाय। प्रतापराव जाधव यांनी अगदी सरपंच पदापासून सुरुवात करत खासदारकीपर्यंतची झेप घेतलीये। मेहकर तालुक्यातून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली। त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही। 25 नोव्हेंबर 1960 रोजी प्रतापराव जाधव यांचा मेहकर येथे जन्म झाला। सुरुवातीपासूनच प्रतापरावांना राजकारण आणि समाजकारणात रुची होती। बुलढाण्यामधील चिखलीत शिवाजी कॉलेज येथे त्यांचं शिक्षण झालं। त्यांचं शिक्षण BA दुसऱ्या वर्षापर्यंतच झालेलं आहे। प्रतापराव जाधव यांचा विवाह 1 एप्रिल 1983 रोजी राजश्री यांच्यासोबत झाला होता। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। 1990 ते 1995 सालात प्रतापराव जाधव हे खरेदी विक्री समिती मेहकरमध्ये सभापती राहिलेत। 1992 ते 95 साली प्रतापरावांनी पंचायत समितीचं सदस्य म्हणून काम पाहिलं। 1995 ते 2015 सालात प्रतापरावांनी जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचं संचालकपदी दमदार कामगिरी केली। 1995 मध्ये प्रतापराव पहिल्यांदा बुलढाण्याचे आमदार झाले। 1995 ते 2009 सालात सलग 3 टर्म प्रतापरावांनी आपली आमदारकी राखली। 1997 ते 1999 साली प्रतापरावांची क्रीडा मंत्री तसंच युवा कल्याण आणि सिंचन राज्यमंत्री पदावर वर्णी लागली। 2009 साली प्रतापराव बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले। या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात 28,000 मतांनी निसटता विजय मिळवला होता। 2014 साली देशभरात मोदी लाट असल्यामुळे प्रतापराव जाधव यांचा विजय सुकर झाला। प्रतापराव दुसऱ्यांदा खासदार झाले। 2014 ते 2018 सालात प्रतापरावांनी सल्लागार समिती, अर्थसंबंधी स्थायी समितीचं सदस्य म्हणून काम पाहिलं। 2019 मध्ये त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला होता। दांडगा जनसंपर्क आणि अचूक राजकीय व्यवस्थापनेच्या जोरावर प्रतापराव जाधव यांनी सलग लोकसभेच्या 3ऱ्या टर्ममध्ये विजय मिळवला। एवढंच नाही तर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत प्रतापराव जाधव 4थ्यांदा खासदार झाले। सोनी मगर, ABP माझा, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।